उच्च न्यायालयाने वसई-विरार शहर महानगरपालिकेला मोठा दणका देत कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन प्रकरणी कठोर आदेश दिले आहेत. न्यायालयाने 9 मार्च 2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार 28 कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन या तत्वावर नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि 8% व्याजासह थकबाकी देण्याचे निर्देश दिले होते. मात्र महापालिकेकडून आदेशाची अंमलबजावणी न झाल्यानं न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती GS कुलकर्णी आणि आरती साठे यांच्या खंडपीठाने महापालिका आयुक्त पृथ्वीराज बद्रीप्रसाद यांना न्यायालयीन आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच 10 दिवसांत कर्मचाऱ्यांची संपूर्ण थकबाकी न्यायालयात जमा करावी किंवा संबंधित कर्मचाऱ्यांना ती अदा करावी असे स्पष्ट आदेश दिले आहेत. जोपर्यंत ही रक्कम अदा होत नाही तोपर्यंत रस्ते, इमारतींची कामे, ठेकेदारांची देयके, वरिष्ठ अधिकाऱ्यांची वेतन भत्ते तसेच नगरसेवकांच्या कार्यालयीन खर्चावर स्थगिती देण्याचेही न्यायालयाने आदेशित केले आहे. केवळ वीज, दूरध्वनी यांसारख्या आवश्यक सेवांवरील खर्चास परवानगी देण्यात आली आहे. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटले आहे की महापालिकेने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला असून कर्मचाऱ्यांना पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यास भाग पाडले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. याशिवाय महापालिका सातत्याने कर्तव्यास कसूर करत असल्यास महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949 अंतर्गत महापालिका बरखास्त करण्याच्या कार्यवाहीचाही विचार राज्य सरकारने करावा असे स्पष्ट संकेत न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनवाई होईपर्यंत महापालिकेने आदेशाची अंमलबजावणी न केल्यास अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.